मारणं, शिक्के मारणं, झेरॉक्स मशीन, फोटो काढणारा सगळं जाग्यावर. तो अनिल कपूर काय करत आणि मी इथं बसलो मधात राठीशी बसलोय असं समजा. मी तिथे बसलोय, सगळं बाप दाखवण्याचं श्राद्ध कर. तलाठी तिथंच, मंडलाधिकारी तिथं, तहसीलदार आहे तिथं फेरफार करून येऊ सांग. तो म्हणे तहसीलदाराकडे आहे, हा म्हणे तलाठाकडे, तिघा इथे. बच्चू को काय आंडू पाडू थोडा रक्ता तो बात करता चालू. आणि 48 प्रकरणाचा निपटारा 15 दिवसात केला. 15 दिवसात 48च्या तापमानामध्ये बच्चू कडूला काम केलं. कारण आमचा संवाद गरिबांसोबत आहे. संवेदना सुद्धा आमच्या तेवढ्या जागृत आहे ज्या छत्रपती शिवरायांच्या होत्या, अण्णाभाऊ साठेंच्या होत्या. इथं रयत महत्वाची असली पाहिजे, खुर्ची महत्वाची नाही आहे. पक्षात तर आम्हाला जाता आलं असतं, पण लाट मारली महाले पाठ टप्पे सुरू केली आम्ही त्या महाराष्ट्रावर. बॅट निशाणी माझी 13 नंबर बटन. सर्व लोकांना आवाहन करतो की मला मदत करावी. माझे कार्यालय तुम्ही पावती द्यायची. मी जनताची अदालतमध्ये आलेला आहे आणि मला न्याय द्यायचा. तुम्ही सर्व पाहिलेलं माझ्यासोबत काय काय घडलेलं आहे. आणि आज मला एक चांगला नेतृत्व, चांगला व्यक्तिमत्व, चांगला नेता भेटला. मला जे काम करायचं होतं मतदारसंघात ते बच्चू कडूचे साहेबांच्या मार्फत चांगल्या रीतीने करू शकणार. आणि सरकार कोणाची येऊ, आम्ही सरकारमध्ये राहणार म्हणजे राहणारच. तर सर्व लोकांना विनंती करतो की मला तुम्ही एकदा चान्स द्या. समजा कमिशनखोर आमदाराला तुम्ही घरी बसवला, हे स्वतःचं घर बनणारे आमदाराले तुम्ही घरी बसवला, ठेकेदार आमदाराले घरी बसवला, तर मला असं वाटेल की मूर्तिजापूरची जनता जागरूक जनता आहे. अगर तुम्ही असा नाही केला तर याच्यानंतर मी राजकारणातही राहणार नाही, राजकारणातून संन्यास घेणार. हे लास्ट इलेक्शन माझ्यासाठी आहे, लास्ट चान्स आहे माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी. हे गलत आहे. हो, हे म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहे का, पार्शलिटी करत आहे का? पार्टीच झालं आहे, निवडणूक आयोगच पार्टीचं झालं आहे. देशातली लोकशाही संपली. संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तोडण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचा आहे. निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे. उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घेईल. बच्चूकडून नायक व्हायचं का महाराष्ट्राचा? 15 आमदार तुम्ही कोणाला नायक म्हणजे अनिल कपूर सारखा नाही, त्याचा पण सांगतोय. पूर्ण 5 वर्षासाठी पूर्ण 5 वर्ष सरकारच आमची बनवणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत. आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे. किमान प्रहारनं 40 सीटा उभ्या केल्या, आम्ही 10-15 वर आघाडी घेत आहोत आणि निर्णय आमच्या बाजूने राहणार. पटेंगे तो कटेंगे आणि एक रहेंगे तो सेफ रहेंगे, याच्याकडे कसं? बटेंगे तो कटेंगे नहीं, हम सबको जोड़ने जा रहे हैं. आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं, हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं. हम हमारे तिरंगा लेकर कटने वाले हैं. तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं. क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं, जात के मोहर पर नहीं, तो मुद्दे पर होना जरूरी है. आणि त्याच्यासाठी बच्चू कडू लढत आहे. ठीक आहे.